बेलवली पब्लिक स्कूलमधले स्टुडंट आहोत. तर आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे सापशिडी कशी खेळायची. सापशिडीमध्ये 4 खेळाडू असतात आणि त्यांचे वेगवेगळे सोंगटे असतात. तर बघा इथे निर्मईचा येल्लो कलर आहे, अनुष्काचा नेव्ही ब्ल्यू आहे, उन्नतीचा ग्रीन आहे आणि भार्गवीचा रेड आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे हे कसे खेळायचे. तर त्याला स्टार्ट करूया. अनुष्काला 2 पडलेत, 2 पावलं पुढे जाणार आहे. 1 पडल्याशिवाय येत रॉंग केला. मुद्दा म्हणतो पाणी. भार्गवीला 1 पडला आहे. 1 पडल्याशिवाय आपण बाहेर निघू शकत नाही. तर भार्गवी 1 पाऊल पुढे जाणार आहे. भार्गवीला 5 पडले आहेत. तर भार्गवी 5 पाऊल पुढे जाणार आहे. भार्गवी सीडीवर चढली आहे. तर भार्गवीला अजून एक चान्स भेटणार आहे. परत भार्गवीला 5 पडले आहेत. भार्गवी 2 पावलं पुढे जाणार आहे. भार्गवीला 1 पडला. भार्गवी 1 पाऊल पुढे जाणार आहे. भार्गवीच एकटी पुढे चालली आहे. उन्नतीला 1 पडला आहे. तर उन्नती 1 पाऊल पुढे जाणार आहे. भार्गवीला 3 पडले आहेत. भार्गवी 3 पाऊल पुढे जाणार आहे. उन्नतीला 4 पडले. उन्नती 4 पाऊल पुढे जाणार आहे. भार्गवीला 6 आहे. 6 पाऊल पुढे जाणार आहे भार्गवी. अनुष्काला 1 पडला आहे. तर अनुष्का 1 पाऊल पुढे जाणार आहे. अनुष्काला 5 पावलं पुढे जाणार आहे आणि अनुष्का सीडी सुद्धा जिंकली आहे. तर अजून एक चान्स भेटेल तिला. उन्नती सुद्धा सीडीवर चढली आहे. तर उन्नतीला अजून एक चान्स भेटणार आहे. भार्गवी 6 पावलं पुढे जाणार आहे. भार्गवी सापाने गिळला आहे भार्गवीला. तर भार्गवी डायरेक्ट खाली येणार. उन्नती सीडी चढली आहे. अजून एक उन्नतीला चान्स भेटेल. उलटी उलटी चालली आहे तू. 3, 4, 5.
बघूयात आजचे विनर कोण होणार आहे. अनुष्का डायरेक्ट वरती गेलेली आहे. अनुष्का 6 पावलं पुढे जाणार आहे. अनुष्का डायरेक्ट खाली आलेली आहे कारण की तिला सापाने गिळलं म्हणून. आज काय निर्मयला एक पडत नाही.